तुमचं सर्वांचंच मराठी मूडमध्ये स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत कृष्णा सोळंके। नमस्कार सर, तुमचं मराठी मूडमध्ये नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा सोळंके। आज खरंच खूप आनंद होतोय की मी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे हा आयोजित झालेला आहे। इथे मी आणि माझे मित्र कोळपे साहेब इथे आम्ही उपस्थित आहोत। मागच्या 3 दिवसापासून आम्ही हा प्रोग्राम इथे आम्ही अटेंड करत आहोत। खूप छान वाटतंय की खरंच अक्षरशः 50 वर्षानंतर जवळपास हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम इथं राबवला आणि दिल्लीची निवड केली, त्याबद्दल मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो। तुम्हाला हे संमेलन दिल्लीमध्ये होतंय आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून कसं वाटतंय? मला खूप अभिमान वाटतंय मराठीचा, कारण आज दिल्ली मी खूप साऱ्या म्हणजे राज्यामध्ये फिरलो, वेगवेगळ्या राज्यामध्ये, आणि हा आपल्या महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतचा प्रवास माझा वैयक्तिक प्रवास आणि या आपल्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सर्वसामान्य लोक इथे येत आहेत आणि दिल्ली आपल्या मराठी भाषेबद्दलचं साहित्य इथं चर्चा केली जाते। त्यामुळे या साहित्यांमुळे एक प्रेरणा मिळते नवयुवकांना की ह्याच्यामध्ये मराठीमध्ये संशोधन कसं करायचं आणि मराठीला कसं आपण देशापर्यंत पोहोचायचं। तर खरंच खूप छान अनुभव आहे हा, मला खूप आनंद होतो याबद्दल। तुम्ही स्वतः महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये राहताय, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या गोष्टी मिस करता? मी महाराष्ट्रातलं इथं नक्की मी महाराष्ट्रातलं जेवण नक्कीच मिस करतोय, कारण दिल्लीचं जेवण, महाराष्ट्रातली आपली भाकरी ही खरंच, तरी पण आम्हाला इथे या साहित्य संमेलनामध्ये भाकरीची पण चव आम्हाला चाखता आली। एक खरंच खूप संयोजकांनी ह्या सुद्धा गोष्टीचा विचार केला। म्हणजे एकंदरीत साहित्य संमेलन सुखळ संपूर्ण होते असं आपण म्हणू हो, बिलकुल ताई, खरंच हे साहित्य संमेलनामध्ये आज हा समारोपाचा दिवस आहे आणि मी पहिल्या दिवसापासून मी ज्यावेळेस या निलेश कुमार कुलकर्णी साहेबांच्या पुस्तकाचं जे ओपनिंग झालं मराठी साहित्य संमेलनामध्ये, हे पुस्तक सुद्धा त्यांचं त्या ओपनिंग झाली। शरद पवार साहेबांनी या संमेलनाच्या पूर्वसंध्येला या पुस्तकाचं उद्घाटन केलं, त्या दिवसापासून मी ह्याचा भाग आहे। खरंच थँक्यू सो मच, धन्यवाद। मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जशी हे 98वं संमेलन आहे, आपण शतक पूर्तीकडे वाटचाल करतो, 99वे मराठी साहित्य संमेलन कुठे होईल? मला असं वाटतंय की हे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या या मराठी भाषेचा महाराष्ट्रापासून ते दिल्ली आणि यानंतर दिल्लीपासून ते जम्मू काश्मीर, आणि माझं असं वाटतं की वैयक्तिक की आपलं जम्मू काश्मीरच नाही तर पूर्ण अख्ख्या जगामध्ये अमेरिका, जपान, जर्मनी, चायना या सगळ्या देशांमध्ये आपण या मराठी भाषेचा प्रसार केला पाहिजे। आणि आजही आपण भाषा ऑलरेडी तिथे आहे, तरी पण अजूनही याचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांना दिलेला आहे तो जगभर मराठीची ओळख निर्माण व्हावी अशी मला इच्छा या संमेलनातून मला हे व्यक्त करावीसे वाटते।